दुःख रूप आहे. त्याच्यामध्ये क्षणाक्षणाला दुःख आहे, तो मात्र सायासे करीशी. म्हणजे कष्ट पडले तरी आम्ही करतो. दिन निसी रात्रंदिवस, रात्री करतो तर दिवसाही करतो. प्रपंचातले आम्ही कामं करतोच, काही असो. रात्री कधी काम पडलं तरी आम्ही जातो, करतो. पण हरीशी न भजसे कवन्या गुणे. माऊली म्हणतात जो परमात्मा सुखाचा सागर आहे, परम प्रेमास्पद आहे, परम प्रेमाचा विषय आहे, त्याचं मात्र आम्ही भजन करत नाही. परमात्म्यासारखं कोण आहे बघा, प्रेमास्पद आहे जगात. संत काय पागल आहेत काय? ऋषीमुनी पागल होते ज्यांनी भगवंताचं अखंड ध्यान केलं. तुकोबराय स्वतः लिहितात, तरी का नेन ते होते मागे ऋषी, ते या जनासी दुरागले. लक्षात ठेवा, मानवी जन्माची सार्थकताच भगवंताचं भजन करण्यामध्ये आहे. म्हणून संत महात्मे अखंड भगवंताचं भजन करतात, अखंड त्याचं ध्यान करतात, आणि तो परमात्माही त्यांच्यावर प्रेम करतो. तोही त्यांना त्यांच्यासारखं बनवतो. अविनाश करी आपुलिया, लावे मना पिसे, तेरी बाकी अदाने वो सावरे, वो सावरे, वो सावरे, मुझे तेरा दीवाना बना दिया. तेरी बाकी अदाने वो सावरे, वो सावरे, वो सावरे, मुझे तेरा दीवाना बना दिया, मुझे तेरा दीवाना बना दिया, मुझे तेरा दीवाना बना दिया, हो मुझे तेरा दीवाना बना दिया. तेरा तेरा मुकुट, तेरी तेरी चटा, तेरा तेरा मुकुट, तेरी तेरी चटा, तूने हमें भी आशिक बना दिया. वो तेरी बाकी यादाने वो सावरे, वो सावरे, मुझे तेरा दीवाना बना दिया, मुझे तेरा दीवाना बना दिया, मुझे तेरा दीवाना बना दिया, हो मुझे तेरा दीवाना बना दिया. परमात्मा परम प्रेमास्पद आहे, परम प्रेमाचा विषय आहे. विद्यारण्य स्वामींनी पंचदशीमध्ये सिद्धांतच मांडला. वित्तात पुत्र प्रिया, पुत्रात पिंड, पिंडात तथा इंद्रियम, इंद्रियस्य प्रिय प्राण, पण प्राणात आत्मा प्रिय परा. काय महत्वाचा सिद्धांत आहे. वित्त म्हणे आम्ही धना प्रेम करतो, त्याच्यापासून सुख प्राप्त होत नाही. धनापेक्षा मुला प्रेम करतो, मुलापासून सुखाची गॅरंटी नाही. मुलापेक्षा स्वतःच्या शरीरावर प्रेम करतो. शरीर तर सगळ्यांना माहित आहे, शरीर